फणसाचा गर, हाताला पीठ, थोडंसं प्रेम आणि आठवणींचं गीत. आजच्या रेसिपीत आहे गावाचा गंध, फणसाचे गारगे, त्यात भरलाय खास आनंद. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट अँड कुक विथ प्राजक्ता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या संडे कुकिंग सेगमेंटला, ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत फणसाचे गारगे. यासाठी लागणारे साहित्य आहे फणसाचे गर, गव्हाचं पीठ, गूळ, बेसन पीठ, मीठ, जायफळ, वेलची आणि थोडीशी खसखस. फणसाचे गर आता सोलून घेऊयात आणि बिया वेगळ्या करून घेऊयात. इथे साहित्यामध्ये वेलची आणि खसखस दाखवायची राहिली होती. तुम्ही रेसिपी बनवताना हे साहित्य नक्की घ्या, मी सुद्धा हे वापरलेलं आहे. आता आपल्या बिया काढून झालेल्या आहेत, तर तो गर आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात. आता ह्याची अशी छान पेस्ट तयार झालेली आहे. आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि जेवढी वाटी गर आहे किंवा तो पल्प आहे तेवढाच गुळ घ्या. जर तुम्हाला कमी गुळाचा आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. आता कढईमध्ये आपण पल्प आणि गुळ मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं हीट दिल्यानंतर ते एकजीव होऊन जातं. जास्त पण त्याला गरम किंवा उकळवत बसायची काहीच गरज नाहीये. तर आता इथे आपण वेलची म्हणजे वेलचीची पूड, खसखस आणि जायफळ किसून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे जे मिक्सचर आहे ते पूर्ण एकजीव होईपर्यंत हलवत राहा. गॅसवरती ठेवलं त्यामुळे खालून लागू पण शकतं, त्यामुळे त्याला कंटिन्यू स्टीर करत राहा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. आता एकसारखा कलर आलेला आहे आपल्या मिक्सचरला पूर्ण. हे मिक्सचर आता रेडी झालं. आपण आता ह्याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. ही जी पेस्ट आहे ती खूप गरम आहे आता, त्यामुळे माझे हात जरा भाजतात. तुम्ही ही पेस्ट थंड झाल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये पीठ ऍड करू शकता. फक्त आपल्याला हा जो डो बनवायचा आहे, हा जो पिठाचा गोळा बनवायचा आहे, तो सैलसर मळायचा आहे, जास्त घट्ट नाही मळायचा, जेणेकरून आपल्याला तो थापता येईल. आपल्याला हे गारगे लाटून नाहीत घ्यायचे, थापून घ्यायचे आहेत. मला जवळजवळ इथे एक वाटी पेस्टला ॲक्च्युली एक वाटी पेस्ट होती आणि एक वाटी गुळ पण होता. या दोघांच्या मिश्रणाचे 2 वाटी होतील मे बी. तर त्याला मला 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलं आणि आपण 3 चमचे बेसन पीठ ऍड सुद्धा केलं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला पण किचनमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रत्येक संडेला एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तर आपला असा हा सैलसर गोळा मळून झालेला आहे. तुम्ही कसे बनवता फणसाचे गारगे त्याची पण रेसिपी मला नक्की सांगा, मी नक्की ट्राय करून बघेन. आता असे पेढे बनवून झालेले आहेत आपले. तर आपल्याला पीठ आपलं सैलसर असल्यामुळे पोटाला चिकटतं, तर त्यासाठी तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडला प्लास्टिकच्या पिशवीला आणि वरून आपण त्याला थापून घ्यायचंय. ते झाल्यानंतर त्याला मस्तपैकी तेलात सोडायचं आणि मस्त टम फुगून द्यायचं त्याला. हे जे पीठ आहे ते 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकून जातं. तुम्ही त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊ शकता. आणि हे जे गारगे आहेत तेही 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. प्रवासासाठी एकदम मस्त आहेत. मी आता बाकीचे गारगे बनवून घेते.
तुम्ही मला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. का काय विचारताय? आपल्याला इथंच तर भेटायचं आहे ना दर रविवारी आणि गुरुवारी. तोपर्यंत कला आणि भूक दोघांनाही जागं ठेवा. टाटा, बाय बाय, सायनारा, सी यू अगेन.